मला नरकामध्ये जावं लागेल. हे लक्षात ठेवायचं. मग तुम्हाला बंधनं आले आणि मगच ह्याला गेलं पाहिजे, त्या मार्गाला गेलं पाहिजे. बरोबर. शेवटचं कवन आहे, तुका म्हणे त्याचे कळले आम्हावरून जे जे कर्मधर्म नाशवण. काय म्हणतात? तुका म्हणे त्याचे कळले आम्हावरून जे जे कर्मधर्म नाशवण. हे कलियुग आहे. सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि त्यानंतर कलियुग. कलियुगात 9,000 वर्ष पूर्ण झालेली आहेत, बाकी वर्ष आता. आणि कलियुगामध्ये लोक अविचारी वागणार. कलियुगामध्ये लोक अविचारी वागणार, एकमेकांचा हेवा करणार, हे करणार, एकमेकांना त्रास देणार. आणि ह्यामध्ये संस्कार अशी काही गोष्ट राहणार नाही. आपण फार आधल्या काळात आहोत कलियुगाच्या. पण पूर्वार्धात म्हणजे अर्ध संपल्यानंतर जो कलियुग चालू होणार आहे ना, तिथे एकमेकांना माणसं कापणार आहे, एकमेकांचा संहार करतील प्रॉपर्टीसाठी, ह्याच्यासाठी, त्याच्यासाठी. आणि मग भांडणं होणार आहे. आणि त्यावेळेला कलियुगीचा अवतार होणार आहे. पहिला अवतार असा आहे की अवतार घेण्यापूर्वी आपल्याला माहिती झालं, पहिला अवतार आहे की कलियुगीचा अवतार येणार आहे. हे आपल्याला अवतार घेण्यापूर्वी माहिती. आणि कलियुगीचे एक मंदिरही तयार होते. कलियुगीचे एक मंदिरही तयार होते. आणि मग ह्या कलियुगात आपण जगणार आहोत. तर मग हे जगत असताना मला सांगा, 5,000 वर्षापूर्वी केलेली कर्म आपल्याला माहिती आहे का? कोण होतं जन्माला, कोण नव्हतं, काय नव्हतं. 5,000 वर्षापूर्वी पण धर्म होता हे माहिती का आपल्याला? काहीच माहित नाही. आता म्हणू नका आपण माझा धर्म असा, माझा धर्म तसा. कोणताही धर्म नाही, कोणताही धर्म नाही. एकच धर्म आहे माणुसकीचा, आणि तोच पाळला पाहिजे. मुसलमानचं रक्तही लाल आहे, हिंदूचं रक्त लाल आहे, ख्रिश्चनाचं रक्तही लाल आहे. विना पण काही कट्टरवादी स्वतःच्या फायद्यासाठी तुमच्यामध्ये मी तू आणि ते करू नये. अशा प्रकारे कर्मधर्म हे नाशवंत आहे. तुम्हाला एक आपल्या धर्माचं एक वैशिष्ट्य सांगतो. विवेकानंद महाराज, एक संत विवेकानंद, स्वामी विवेकानंद अमेरिकेला गेले होते. मोठी परिषद होती. आणि त्या परिषदेला सगळे धर्मग्रंथ आणि सगळे धर्माचे प्रमुख माणसं ते झाले होती. आणि ते आल्यानंतर सगळ्यांचे धर्मग्रंथ घेण्यात आले आणि ते असे एकावरती एक ठेवण्यात आले. गाथा जी होती आपली, गीता जी होती ती सगळ्यात खाली ठेवण्यात आली. तर सगळ्यांना बोलण्याची संधी मिळाली. प्रत्येकाने आपल्या धर्माबद्दल काहीतरी सांगावं आणि आपला धर्मश्रेष्ठ कसा याबद्दल 2 शब्द बोलावे. माझा धर्मश्रेष्ठ किती आणि कसा हे प्रत्येकाने तिथे सांगायचं होतं. आणि प्रत्येकाने सांगितलं, प्रत्येक धर्मगुरूंनी सांगितलं की माझा धर्म असा श्रीमंत. एकाने सांगितलं की आमचं बायबल सगळ्यात वरती आहे, रचलेले ग्रंथ होते, त्यामुळे आम्ही श्रेष्ठच आहोत. काय म्हटले? आमचं बायबल सगळ्यात वरती आहे म्हणून आम्ही श्रेष्ठच आहोत. बाकीचे आपली मतं मांडली. मग विवेकानंदाचा नंबर आला. स्वामी विवेकानंद सांगितलं गीता आमची सगळ्यात तळाला आहे. काय सांगितलं? गीता आमची सगळ्यात तळाला आहे. जेथे ज्यांना या वरती सर्व ग्रंथांमधून तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळणार नाही त्यांनी गीतेत शोधायची. म्हणून गीता खाली आहे. तुम्ही पाहिलं असेल की मेसेंजर ऑफ गॉड, सन ऑफ गॉड म्हणजे देवाचा मुलगा, येशूला मानलं जातं. मोहम्मद पैगंबरांना मेसेंजर ऑफ गॉड मानलं जातं. माहिती आहे का तुम्हाला? मेसेंजर ऑफ गॉड म्हणजे देवाचा निरोप घेऊन येणारा मोहम्मद पैगंबर आणि देवाचा मुलगा येशू ख्रिस्त, हे त्यांचे सर्वोच्च आहे. गॉड कुठं गेला मला सांगा. गीतेमध्ये सांगितलं मीच गॉड आहे, भगवंतांनी सांगितलं मीच गॉड आहे. आणि गॉड कोण आहे तर भगवान कृष्ण. आणि हे गीतेमध्ये सांगितलं मी आहे, मी सर्व आहे.
मी सर्व सर्व आहे आणि म्हणून आपला धर्म उच्च आहे, उच्च प्रतीचा आहे. सगळ्या धर्माचा पाया म्हणजे हिंदू धर्म. स्वामी विवेकानंद म्हणतात, आम्ही खाली आहोत, पाया मजबूत आहे म्हणून वरती ग्रंथ टिकून आहे. आम्ही सगळ्यात श्रेष्ठ. तर अशा प्रकारे महाराजांना हे सांगायचे, वा अलिप्त व्हा, अलिप्त व्हा, अलिप्त व्हा, या प्रपंचातनं थोडस अलिप्त व्हा आणि तरच तुम्हाला काहीतरी सुख समाधान आणि हे मिळेल. पुढे तुम्ही जाऊ शकाल. परमार्थाला उदासीन व्हायचे. किती उदासीन व्हायचे? तुका म्हणे, आम्ही झालो उदासीन, आपुले अधीन केला पती. पती म्हणजे परमेश्वर. तो आपल्या अधीन पाहिजे. तो आपल्या अधीन पाहिजे म्हणजे देवाने तुमचं ऐकावं. फिरविले देव जगमाने. कुणी ऐकलं? नामदेवादी हत्या केला की बाबा मला दुसरा होता ना नामदेव, त्याच्यासाठी काय केलं? पूर्ण मंदिर फिरवलं. ऐकलं की नाही? ऐकले की नाही? असं काय? तुका म्हणे, आम्ही झालो उदासीन, आपल्या अधीन केला पती. पती म्हणजे परमेश्वर. त्यांना आपल्या अधीन, तरच तुम्हाला मोक्ष प्राप्ती होणार. तर मेसेज असा घेऊन जायचा, निरोप माझ्याकडनं असा घेऊन जायचा, तुकाराम महाराजांचं म्हणणं असं घेऊन जायचं की तुम्हाला मागल्यांचं थोडं थोडं सोडायचं त्यांना. तुका म्हणे, सर्व विषय हा संपन्न, सर्व विषय संपन्न आहे. जाणती महिमान श्रुती असते म्हणून त्याचा महिमा आपण गातो. चहुवेदी जाण साही शास्त्र कारण 18 पुराणे हसी गातात की नाही? संपन्न येतं, सगळे गुण त्याच्यामध्ये आहेत. मग त्याच्या पायाशी थांबायचे आपल्याला. त्याच्या पायाशी निरोप आजचा असाच आहे की परमार्थ अवघाची करायचं, प्रपंच अवघाची करायचं आणि परमार्थाकडे वळलं पाहिजे. कारण की ह्या सगळ्या भौतिक गोष्टीमध्ये काही हे नाही, दम नाही. आजची सेवा आपण इथं थांबूया. बरंच बोललो. आम्ही